नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर मी आज जाणार होती डॉक्टरकडे, कारण मला ब्लड चेक करायचं होतं. कारण 2-3 दिवसापासून मला बरंच वाटत नव्हतं आणि गावावरनं आल्यापासून तर मला एकदम वीकच फील होत होतं. मी आता डॉक्टरकडे आलेली आणि डॉक्टरने मला ब्लड चेक करायला सांगितलेला आणि इथे आज एवढी गर्दी होती बाबरे. आणि मला हे सगळं आवरून लवकर जायचं होतं ताईकडे, कारण आज होती नागपंचमी आणि ती मला शिकवणार होती पातोळे करायला. इथे मी रक्त दिलं आणि ताईकडे जायला निघाली आणि हात पण माझा खूप दुखत होता. तिथे थोडंसं सुजलं होतं. माझ्यासोबत माझे पप्पा पण आलेले, त्यांचं पण थोडं काम होतं म्हणून ते पण आले. मी त्यांना बोलली की चला लवकर आपल्याला जायचंय. आणि मी आता ताईकडे आलेली आणि मी हा माझा पहिला पातोळा होता आणि मी पहिलाच पातोळा एवढा छान केलेला तुम्हाला दाखवते बघा. एकदम पातळ आणि मी फर्स्ट टाइम केलेला. ताई मला शिकवत होती. थोडे पातोळे केले आणि ताई मला बोलली तू पहिल्या टायमामध्ये पातोळे करायला शिकली. आणि मला वाटायचं की पातोळे खूप हार्ड आहे, म्हणजे मी माझ्याने नाही होणार. मी मोदक वगैरे करायची पण कधी पातोळे ट्राय नाही केले, पण ह्याला मी पातोळे केले. आणि ही बघा माझी ताई पण किती छान पातोळे करते ना, आणि मी कधी खाते असं मला झालेलं. आणि आता आपण ताई कशी पातोळे करते बघूया. मुंबईमध्ये ना हळदीची पानं भेटतच नाही. माझे भाऊजी कुठून शोधून त्यांनी हळदीची पानं आणलेली आणि खरं हळदीची पानाचीच पातोळी खूप छान लागते आणि माझी ताई खूप छान करते. आमचे पातोळे करून आता झाले होते आणि आम्ही ते उकडून घेतले आणि वाव एवढे छान झालेले ना पातोळे. ताईने मला तिकडे खायला पण दिलं आणि पार्सल पण दिलं गणूसाठी. आणि मी हा पहिला तुम्हाला पातोळा दाखवते. वाव, हा जरा मिस केलाय वाटतं, जरा मी पातळ केला साईडने, कारण मला एवढं येत नाही. ताई शिकवत होते तरी पण मी थोडेफार केले आणि ताईने मी केलेलेच मला पातोळे दिले. आणि खरंच हा पातोळा एवढा छान होता ना. आणि तुम्हाला माहीतच असेल, पातोळ्याचा नैवेद्य नागदेवताला अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी येते, म्हणून आपण नागपंचमीला पातोळे करतो. हाय माझा आगाऊ भाचा आणि हा खूप मस्ती करतो आणि मला पण खूप सतावतो. ह्याच्या घरी गेला की असं कळतच नाही कधी दिवस निघून जातो. आणि त्याच्यानंतर मला घरी यायला खूप लेट झालेला, बसच भेटत नव्हती. आणि गणू पण येऊन स्टेशनला माझा वेट करत होता, कारण त्याच्याकडे चावीच नव्हती. आणि मी टेन्शनमध्ये की आता गणू मला खूप ओरडेल. मग मी घरी येऊन फटाफट जेवण केलं, कारण गणू थोडासा माझ्यावर रागवलेला. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.